नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड डाउनलोड केलेलं असेल किंवा आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल, एज नॅशनॅलिटी डोमासाईल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल किंवा अन्य एखादे सर्टिफिकेट असेल, तर त्यावर तुम्हाला असं एक क्वेश्चन मार्क असलेलं पिवळं चिन्ह दिसलं असेल, जिथे व्हॅलिडिटी अननोन असं लिहिलेलं असतं. बऱ्याच जणांना वाटतं की हे कार्ड अवैध आहे किंवा याची प्रिंट चालणार नाही, पण असं अजिबात नाही. हे फक्त एक डिजिटल सिग्नेचर आहे जे अजून व्हेरीफाय झालेलं नाही. तर मित्रांनो, हे चिन्ह काय ते, जेव्हा आपण एखादी सरकारी डॉक्युमेंट उदाहरणार्थ आधारची PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करतो, तेव्हा त्यातील डिजिटल सिग्नेचर ट्रस्टेड लिस्टमध्ये नसेल तर ते कॉम्प्युटरला ते ओळखता येत नाही. तर यासाठी काय करावे लागणार आहे? हे करण्यासाठी सामान्यतः आपल्याकडे ॲडोब ॲक्रोब रीडर हा सॉफ्टवेअर आपल्या PCमध्ये इन्स्टॉल केलेला पाहिजे. तर याचा काय फायदा आहे, तर एकदा की आपण डिजिटल सिग्नेचर व्हॅलिडेट केली तर त्यावर ग्रीन टिक आली की ते सर्व डॉक्युमेंट काय होते, अधिकृतरित्या ग्राह्य धरले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की फक्त 2 मिनिटात तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये या पिवळ्या क्वेश्चन मार्कचं रूपांतर हिरव्या टिक म्हणजेच ग्रीन टिकमध्ये कसं करू शकतात आणि तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते व्हॅलिडेट कशाप्रकारे करू शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी येथे एक आधार कार्ड हे डाउनलोड केलेले आहे आणि ते ॲडोब ॲक्रोब रीडरमध्ये ओपन केलेले आहे. तर सुरुवातीलाच येथे आपण पाहू शकतात की ॲटलिस्ट वन सिग्नेचर हॅज प्रॉब्लेम. इथे पिवळा क्वेश्चन मार्क दिसत आहे, व्हॅलिडिटी अननोन. तर यासाठी आपणास काय करायचे आहे, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर सिग्नेचर व्हॅलिडेशन स्टेटस, तर त्यानंतर आपणास इथे सिग्नेचर प्रॉपर्टीज याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिग्नेचर प्रॉपर्टीज, त्यानंतर आपणास इथे शो सिग्नेचर सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास इथे समरी, डिटेल्स, रिव्होकेशन आणि ट्रस्ट, तर आपणास ट्रस्टवर क्लिक करायचे आहे. ट्रस्टवर क्लिक केल्याच्यानंतर इथे ॲड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर आपणास काय करायचे आहे, इथे सर्टिफाईड डॉक्युमेंट, तर येथे टिक करायचे आहे, येथे टिक करायचे आहे, येथे पण आणि येथे पण. या सर्व टिक केल्याच्यानंतर आपणास इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर परत आपणास इथे ओके करायचे आहे आणि इथे हे पेज क्लोज करायचे आहे. त्यानंतर आपणास आपला आधार कार्डचा जो काही पासवर्ड असेल किंवा आपल्या पॅन कार्डचा जो काही पासवर्ड असेल किंवा जर आपल्याकडे दुसरे डॉक्युमेंट असेल तर त्यासाठी पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नसते. तर आधार कार्डचा पासवर्ड मी इथे टाकलेला आहे आणि इथे ओके करतो. ओके केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता, हे थोडासा टाईम घेईल आणि आपण पाहू शकतात की इथे लगेच सिग्नेचर व्हॅलिड अशा प्रकारे आपणास माहिती दाखवेल. तर आपण इथे पाहू शकतात की इथे सिग्नेचर व्हॅलिड ही झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण फक्त 1 मिनिटामध्ये आपले जे काही डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट अशा प्रकारे व्हॅलिडेट करून घेऊ शकता. धन्यवाद.